नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2024-25 साठी इयत्ता 9ची विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण ही व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्यासाठी. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामधील अनेक प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी तुम्हाला सांगावंसं वाटते की आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका इयत्ता 9च्या प्रथम सत्राच्या अपलोड केल्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल तसेच तुमचे विज्ञान आणि गणित, विज्ञान 1, विज्ञान 2, गणित 1, गणित 2च्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळेल. प्रत्येक व्हिडिओची लिंक मिळेल, तुम्ही बघू शकता. अदरवाईज तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. खाली तुम्हाला नंबर दिसतोय, त्यावरती कनेक्ट करा. तिथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो PDF पाठवलं जाईल किंवा तुम्हाला तिथे व्हिडिओच्या लिंक्स वगैरे पाठवल्या जातील. ओके, तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेला सुरू करूया. प्रश्न 1 मध्ये दिलेला आहे आपल्याला, अ मध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला आहे रिझर्व्ह बँकचे मुख्यालय टिंब येथे आहे. 4 पर्याय आहे. अ मध्ये आहे पुणे, ब मध्ये आहे नागपूर, क मध्ये आहे मुंबई आणि ड मध्ये आहे नाशिक. तर जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करायचं आहे आणि पुन्हा लिहायचं आहे. ओके, पूर्ण करून तुम्हाला पुन्हा लिहिण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंब होते. 4 पर्याय आहे. अ मध्ये राजीव गांधी, ब मध्ये इंदिरा गांधी, क मध्ये HD देवेगौडा आणि डी मध्ये तुम्हाला PV नरसिंहराव. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला तिसरं ज्यामध्ये आहे नक्षलवादी चळवळ टिंब राज्यात प्रथम सुरू झाली. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. अ मध्ये महाराष्ट्र, ब मध्ये पश्चिम बंगाल, क मध्ये गुजरात आणि तुम्हाला ड मध्ये जम्मू काश्मीर आहे. तर जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे आणि तो तुम्हाला विधान पूर्ण करून लिहायचं आहे. त्यानंतर ब मध्ये तुम्हाला पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. प्रत्येक गटातील विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी ओळखून तुम्हाला लिहायची आहे. यामध्ये पहिला आहे पहिली पंचवार्षिक योजना. तर पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 दिला आहे. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना ज्यामध्ये 1956 ते 1961 दिला आहे. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 दिला आहे. चौथी पंचवार्षिक योजना 1966 ते 1971 दिलेला आहे. तर जी काही चुकीची जोडी आहे ती ओळखून लिहायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या ज्यामध्ये पहिलं दिलेलं आहे उगवत्या सूर्याचा प्रदेश, ज्यामध्ये आहे मिझोरम. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो सवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे, ऑपरेशन ब्लू स्टार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मिझो नॅशनल फ्रंट, लाल डेंगा. त्यानंतर NNCचे प्रमुख अंगामी झापू फिजो. ओके, तर यामध्ये जी काही चुकीची जोडी आहे विद्यार्थी मित्रांनो ती ओळखून लिहायची आहे. त्यानंतर तिसऱ्या जोडीमध्ये बघूया तिसऱ्या गटात कोणती चुकीची जोडी आहे. तर तिसऱ्या गटामध्ये पहिला आहे इंदिरा गांधी आणीबाणी. त्यानंतर दुसरं राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान सुधारणा, PV नरसिंहराव आर्थिक सुधारणा आणि चंद्रशेखर मंडल आयोग. तर विद्यार्थी मित्रांनो जी काही चुकीची जोडी आहे ती ओळखून तुम्हाला लिहायची आहे. पुढे जाण्याआधी जेही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती अद्याप नवीन आले असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. अशाच शैक्षणिक व्हिडिओ, अशाच प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. ओके, तर बघा प्रश्न 2, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. ज्यामध्ये भौतिक साधने आहेत. 4 भौतिक साधने तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतापुढील आव्हाने अंतर्गत. ओके, भारतापुढील आव्हाने तुम्हाला लिहायची आहेत. अंतर्गत आव्हाने म्हणजे बाहेरील नाही, अंतर्गत देशातील काय काय आव्हाने भारतापुढे आहेत. 4 आव्हाने लिहायची आहेत, 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे काय दिलं आहे ते बघूया. तर पुढे दिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ब्रिक्स संघटनेतील देश. तर विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स संघटनेतील देश कोणकोणते आहे. ब्राझील. ओके, ब्रिक्स. बी म्हणजे ब्राझील. ओके, आर म्हणजे रशिया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आय म्हणजे काय, इंडिया म्हणजेच आपला भारत. ओके, सी म्हणजे काय, चायना म्हणजे चीन. ओके, आणि यस म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, ब्रिक्स. तर ब्रिक्स यसचा हा कोणता देश आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्रिक्समध्ये कोणकोणते देश येतात, जसे की ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, चायना आहे. ओके, यसवरनं कोणता देश आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ संपण्याआधी जर आठवलं तर तेही तुम्हाला सांगून देतो. ओके, ब्रिक्स यसवरनं कोणता देश आहे. ओके, यसमधील जो काही देश आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टिपाली यामध्ये कोणतेही 2 टिपा लिहायचे आहेत. एकमध्ये आहे तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्थेचे घटक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं ऑपरेशन ब्लू स्टार, टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर हरित क्रांती यावरती तुम्ही टिप लिहू शकता, फक्त तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3, पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा. पुढील विधाने सकारांत स्पष्ट करायची आहे. कोणती 2 विधाने तुम्हाला सकारांत स्पष्ट करायची आहे. ज्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. त्यानंतर दुसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. त्यानंतर तिसरा आहे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 4 अगदी महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तुमच्यासाठी, ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा दिला जाणार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यावरती काही प्रश्न दिली जाणार. सर्वप्रथम जसं मराठीला होतं ना तुमचं, की मराठीला तुम्हाला परिच्छेद वाचायचं असतं आणि त्यावरती प्रश्न असतात, तशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न 4मध्ये उतारा दिला जाणार आणि त्यावरती काही प्रश्न असणार आहे. अगदी सोपे असे 4 ते 5 प्रश्न असणार आहे. 4च प्रश्न असणार आहे, त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची असणार आहेत. ओके, तर बघूया प्रश्न काय आहे. उतारा वाचायचा असेल तर प्लीज इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. प्रश्न 1मध्ये दिलेला आहे, 4थ्या पंचवार्षिक योजनेत किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ओके, त्यानंतर दुसरा आहे बांगलादेश युद्धाचे परिणाम लिहा. बांगलादेश युद्धाचे परिणाम लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आहे 4थ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे लिहा. 4थ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न 5वा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आणि हा आय थिंक प्रश्न 5वा ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत, ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणती 2 उत्तरे लिहायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे राष्ट्रीय आणीबाणी घोषित का करण्यात आली. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा ज्यामध्ये आहे तुम्हाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. 3 आहेत, त्यापैकी कोणती 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर जाऊया राज्यशास्त्रावरती. राज्यशास्त्राचे काही भाग आहे, त्यामध्ये काही प्रश्न आहे, ज्यामध्ये प्रश्न 6वा आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधाने पूर्ण करायची आहेत. 1मध्ये तुम्हाला स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था. तर 4 पर्यायामध्ये राजकीय व्यवस्था आहे, बमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे, कमध्ये तुम्हाला सामाजिक व्यवस्था आहे, डमध्ये तुम्हाला शासकीय व्यवस्था आहे. ओके, तर जी काही योग्य पर्याय तो निवडून विधान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली. अमध्ये मुंबई, बमध्ये पालघर, कमध्ये आहे पोखरण आणि डमध्ये आहे भोपाळ. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पोखरण, कारण भारताने 1974 साली पोखरण येथे अणुचाचणी केली. प्रश्न 7वा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. पुढील विधाने चूक आहे की बरोबर ते तुम्हाला सकारण स्पष्ट करायचे आहे. पहिल्यामध्ये आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. चूक आहे की बरोबर तेच तुम्हाला लिहायचं आहे, सकारण स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. ओके, तर हे काय आहे तुम्हाला चुकी बरोबर, पण ते सकारण स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले. त्यानंतर जाऊया पुढे प्रश्न 8 ज्यामध्ये आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. कोणती एक संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे आहे. 2 दिलेले आहेत. पहिला आहे आसियान संघटनेतील सहभागी देश. आसियान संघटनेतील सहभागी देश 4 देश तुम्हाला याचे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने जे काही रिकामी चौकटी दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. तर 4 घटक लिहायचे आहेत परराष्ट्र धोरण निश्चित करणारे. त्यानंतर जाऊया पुढे मध्ये म्हटलेलं आहे टिपा लिहा. कोणती एक टिप तुम्हाला लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो, एकावरती टिपा लिहायची आहे 2 मार्कासाठी. पहिला आहे जलद कृती दलाचे कार्य आणि दुसरा आहे भारताचे परराष्ट्र धोरण. प्रश्न 9 आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहायचे आहे. पहिल्या महायुद्धाचे परिणाम लिहा. विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट वर्ल्ड वॉर याचे तुम्हाला परिणाम लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले. तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही व्यक्तीने भारत चीन संबंध सुधारण्यास योगदान दिले त्यांची तुम्हाला इथे नावे लिहायची आहेत. ओके, त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे, त्यांचं योगदान लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची. ओके, याआधी आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक प्लेलिस्ट दिसत असेल. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास आणि भूगोल सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका त्यामध्ये त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जातील. ओके विद्यार्थी मित्रांनो, तसेच विद्यार्थी मित्रांनो सांगावंसं वाटतंय तुम्हाला की बाजूला जी व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला भूगोल विषयाची असू शकते किंवा इंग्रजी विषयाची कोणत्याही विषयाची असू शकते, तीवरती क्लिक केल्यानंतर ती व्हिडिओ प्ले होईल आणि खाली तुम्हाला सबस्क्राईबचं ऑप्शन दिसत असेल, चॅनलचा लोगो दिसत असेल, त्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे कारण आमच्या नवनवीन व्हिडिओ शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना या इतिहास आणि राज्यशास्त्राचा आय थिंक हा शेवटचा पेपर असणार आहे. काही विद्यार्थ्यांचा सुरुवातीचाही असू शकतो. सर्वांना या इतिहास आणि भूगोलच्या इतिहास राज्यशास्त्राच्या पेपरसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि यानंतर तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या देखील असणार आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्या देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो, कारण त्यानंतर तर पेपर संपल्यानंतर तुम्ही आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बघण्यासाठी तर येणार नाहीत. ओके, सर्वांना विद्यार्थी मित्रांनो शुभेच्छा देतो आणि इथेच या व्हिडिओला थांबवतो. व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो टाटा, बाय बाय, टेक केअर.